केंद्र शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देवडी येथील आमदार राजेश बकाने यांच्या जनसंपर्क कार्यालयात 100 पात्र महिलांना नवीन LPG गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले। या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वच्छ, सुरक्षित व धूरमुक्त इंधनाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्यावर संरक्षण व जीवनमान उंचावण्याची मोठी मदत होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश बकाने होते। त्यावेळी लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण करताना त्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे महत्त्व विशद केले। ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिलांना पारंपरिक इंधनाचा वापर करताना धुराचा सामना करावा लागत होता, त्यामुळे श्वसनाचे विकार, डोळ्यांचे आजार तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण होत होत्या। उज्ज्वला योजनेमुळे महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर मिळत असून त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होत असल्याचे त्यांनी सांगितले। आमदार बकाने यांनी यावेळी सांगितले की केंद्र शासनाच्या महिला सशक्तीकरणाचा प्राधान्य देत उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली। या योजनेमुळे महिलांच्या वेळ व श्रम वाचत असून त्यांचा अधिक सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी त्यांना मिळत आहे। स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे व पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागत असून कार्बन उत्सर्जनात घट होण्यास मदत होईल। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वच्छ इंधनाचा वापर वाढवावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले। यावेळी देवडी नगर परिषद पाणीपुरवठा सभापती प्रमोद ढोक, नगरसेवक संतोष भोयर, नगरसेवक विलास जोशी, नगरसेविका शीतल शुभम तर्हेकर, प्रकाश चांभारे, निलेश कसनारे, सूरज भोयर, मोहन बाहेकर, प्रवीण वैद्य यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला लाभार्थी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र T24 करिता सतीश काळे, वर्धा।